नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, एक महत्त्वाचा नवीन अपडेट घेऊन आलो आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नवीन वॅकन्सी निघालेली आहे. तर पहा, ही कंत्राटी पद भरती असणार आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणार आहे. तर पहा, व्हिडिओ पूर्ण पाहून घ्या. व्हिडिओ जर स्किप केला तर पुन्हा तुम्हाला सर्व माहिती नाही भेटणार. व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण माहिती घ्या. व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिला तर तुम्हाला फॉर्म भरण्याची प्रोसेस पूर्ण समजून जाईल. शेवटची तारीख आणि पद्धत वगैरे, त्यानंतर जागा किती येतं, हे सर्व गोष्टी तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप नका करू. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर पहा, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, महाराष्ट्र एड्स कंट्रोल जे आहे त्या अंतर्गत ही पदभरती जी आहे GMC संभाजीनगर म्हणजेच घाटी या ठिकाणी होणार आहे. तर या ठिकाणी काही विशेष पदाची पदभरती आहे, तर ती पदभरती पाहून घेऊ. रिक्त पदाचे ठिकाण पण दिलेले आहे, पदे किती आहेत आणि कंत्राटी असल्यामुळे हे पूर्ण कंत्राटी पदभरती आहे. या ठिकाणी एकत्रित मानधन असणार आहे, तुम्हाला भत्ते वगैरे कोणते लागून असणार आहे. तर ठीक आहे. त्यानंतर पायामध्ये सर्व आहे. पहिला आहे ब्लड बँकमध्ये समुपदेशक पद आहे, त्यामध्ये 2 पदे असणार आहेत. तुम्हाला कुठे जॉब करायचं, तर पहिलं आहे घाटी ठिकाणी, दुसरं जे असणार आहे हेडगेवार रुग्णालय संभाजीनगर या ठिकाणी. ठीक आहे. दत्तात्रय भाले रक्त केंद्र जे आहे हेडगेवार रुग्णालय या ठिकाणी, हे 2 पदे असणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, म्हणजे ब्लड बँकमध्येच आहे, त्या ठिकाणी पण 2 जागा आहेत. हे पण घाटीमध्येच करायचं एक, आणि दुसरं आहे हेडगेवार रुग्णालय, या 2 ठिकाणी. त्यानंतर स्टाफ नर्सची एक जागा आहे, स्टाफ नर्समध्ये एक जागा आहे. ही जी जागा असणार आहे ही ERT केंद्राचे ग्रामीण प्रशिक्षक पथक आहे पैठणमध्ये, त्या ठिकाणी जॉब असणार आहे. पहा, हे अगोदर जॉब कुठे आहे हे पाहून घ्या तुम्ही. घाटी जी जागा निघाली म्हणजे घाटीमध्ये जॉब असणार आहे तुमचा, असं नाही. ही जी जागा आहे हे पैठणमध्ये तुम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे. ठीक आहे. तर ग्रामीण प्रशिक्षण पथक आहे जे पैठणमध्ये, त्या ठिकाणी तुम्हाला याची सर्व माहिती जी असणार आहे ही माहिती सगळी GMC औरंगाबाद जे आहे या ठिकाणी भेटून जाईल. GMC संभाजीनगर जे आहे वेबसाईट जी आहे यांची gmcaurangbad.com या संकेतस्थळावर सर्व माहिती तुम्हाला भेटून जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरण्याची सुट्ट्या वगळून शेवटची तारीख सांगतो. त्यानंतर आहे तारीख पहा, 18/8 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आज 6-7 तारीख जवळपास आहे. 18/8 पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. फॉर्म भरायचं पूर्ण ठिकाणी काय असणार आहे, प्राध्यापक विभाग प्रमुख विकृतीशास्त्र विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर, पिनकोड दिलेला आहे 4301. या पत्त्यावर तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. ठीक आहे. सुट्टी वगळून तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. व्यवस्थित फॉर्म भरून द्या. विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म जर चुकला तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होत असतो, त्यासाठी फॉर्म भरताना व्यवस्थित भरून द्या. ठीक आहे. पहा, हे जे फॉर्म आहे या ठिकाणी दिलेलं आहे. पहा, तुमचं मानधन हे 21,000 असणार आहे. त्यामध्ये काउन्सिलरसाठी टेक्निशियनसाठी 25,000 असणार आहे, आणि त्यानंतर नेक्स्ट जे आहे स्टाफ नर्ससाठी हे 21,000 असणार आहे. स्टाफ नर्समध्ये BSc नर्सिंग आणि GNM दोन्ही पण फॉर्म भरू शकता. रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचं MS अनुभव वगैरे असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला कम्प्युटरचं थोडंसं ज्ञान असणं गरजेचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारची महत्त्वाची माहिती आहे. त्यानंतर काही छोटीशी माहिती तुम्हाला ते पण सांगून देतो, इम्पॉर्टंट काय काय. पण पायामध्ये जो ॲप्लिकेशन आहे तो ॲप्लिकेशन अशा प्रकारचा आहे. पहा, या ठिकाणी तुम्हाला हा जर PDF पाहिजे असेल तर PDF तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. त्यात तुम्हाला जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही जॉईन व्हा, आणि हे वेबसाईटचा हा फोटो PDF वगैरे घेऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. अन्यथा ही वेबसाईटवर पण अवेलेबल आहे, तिथून पण घेऊ शकता इझिली. ठीक आहे. हा पहा, तुमचं नाव, पोस्ट नंबर, डेट ऑफ बर्थ, त्यानंतर ॲड्रेस, सध्याचा परमनंट ॲड्रेस, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित भरायच्या. ते ईमेल ID चुकू नका. प्रत्येक मी व्हिडिओमध्ये ईमेल ID चुकू नका म्हणून सांगत असतो, कारण ईमेल ID चुकल्यानंतर बऱ्याच वेळेस हा अडचणी येऊ शकतात. मोबाईल नंबर, त्यानंतर तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, शिक्षणाचा अनुभव काय आहे ते पण पूर्ण तुम्हाला टाकायचं, आणि तर तुमचं काही कामाचा अनुभव असेल, कामाचा अनुभव पण तुम्ही यामध्ये ॲड करून टाका. ठीक आहे. त्यानंतर काही स्पेशल तुमचं क्वालिफिकेशन झालेलं आहे का, म्हणजे कोणता डिप्लोमा वगैरे असं कोणतं पिडॅट्रिकमध्ये म्हणा, किंवा कोणत्या असे व्यतिरिक्त काही डिप्लोमा झालेले असतील तर ते पण तुम्ही ॲड करून टाकायचं आहे. तारीख वगैरे लिहून तुम्हाला हा फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्ट बेसची भरती असणार आहे. किती कालावधीसाठी वगैरे असणार आहे हे पूर्णपणे त्यांच्यावरच आहे, त्यासाठी तुम्ही ते या ठिकाणी काही तुम्ही यामध्ये पाहू नाही शकत, करण्यामध्ये दिलेलंच नाही आहे. बाकी सर्व अपडेट जे आहेत तुम्हाला हे वेबसाईटवर भेटून जातील. महत्त्वाचे जे काय महत्त्वाचं यामध्ये एकच असणार आहे, कंत्राटी पद भरती आहे यामध्ये. त्यानंतर तुमचं 21, 25 आणि 21 अशा प्रकारचं हे मानधन असणार आहे. GNM BSc वाले भरू शकतात, आणि याचे पोस्ट ग्रॅज्युएट आणि
MLT1चं जे अनुभव झालेला आहे, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट आणि सोशल वर्क अशा प्रकारचं. ठीक आहे, तर ह्या प्रकारचा हा फॉर्म आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवीन अपडेट आणि नवीन भरती चॅनल पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवर लवकर आणण्याचा प्रयत्न आपण करत असतो. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर हाईप कमेंट आलं तर हाईप पण देऊन टाका. धन्यवाद.